श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या नवरात्रीचा दिवस दुसरा, आई ब्रह्मचारिणीची उपासना करण्याचा दिवस. ब्रह्मचारिणी मातेला उद्या साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळी जेव्हा आपण आरती वगैरे करतोय तेव्हा साखरेचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर अर्धा तास किंवा 1 तास समोर राहू द्यायचा नैवेद्य आणि त्यानंतर तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा. आता चहा वगैरे केली किंवा गोड काही केलं तर त्याच्यामध्ये टाकून तो आपल्याला खायचा आहे. तर आज बघा दिवस पहिला होता, तर आत्ताच माझं हवन झालेलं आहे. उद्या मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल की नवरात्रीच्या अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही हवन कसं करू शकता. पण मी अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या माळीपासून ते नवमी पर्यंत रोज हवन करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की आत्ताच माझं हवन झालेलं आहे. प्रत्येक वेळेला म्हणजे दरवर्षी माझ्याकडे होम कुंड होतं, जे हवन कुंड असतं ना त्याच्यामध्ये मी करायची. पण यावर्षी मला दुकानामध्ये हे दिसलं, मी तुम्हाला दाखवते. आणि याच्यामध्ये ना हवन करायला खूप छान वाटलं, खूप इझी. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी टेबलवर यावर्षी केलेलं आहे. मग तो मोठं हवन कुंड जे होतं ते टेबलवर ठेवणं करणं त्याला जागा खूप लागायची, म्हणून मी हे घेतलं. आणि एवढं छान वाटलं ना, खूप छान कम्फर्टेबल वाटलं हवन करताना. बघा हे असं आहे, आतमध्ये खोलगट आहे, तुम्ही झालेलं बघू शकता माझं हवन. आणि खूप काही गरम पण झालं नाही. याच्या खाली मी पाट ठेवला आणि त्याच्यावर हे ठेवून हवन केलं. खूप इझी वाटलं. तर असं तुमचे जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे मिळेल बघा, त्याच्यामध्ये तुम्ही हवन करू शकता. खूप इझी जाईल. तर आता उद्या आपल्याला साखरेचा एक उपाय करायचा आहे. उद्याच्या दिवशी मी तुम्हाला सांगते, जवळजवळ 15 ते 16 दिवस झाले मी हा उपाय करत आहे. सुरुवातीला जेव्हा मी हा उपाय केला त्यावेळेला ना मला म्हणजे मुंग्या मिळतच नव्हत्या, की मी असंच टाकायची, शोधायची. माझ्यासोबत माझी एक मैत्रीण होती, तर आम्ही शोधायचो की कुठे मुंग्या दिसतायत, कुठे मुंग्यांचं घर दिसतंय. तर मला मुंग्या मिळाल्याच नाही. 1 दिवस मिळाल्या नाही, 2 दिवस, 3, 4, 4-5 दिवस असेच गेले. पण त्यानंतर हळूहळू मला मुंग्या दिसू लागल्या. आणि 2 दिवसापासून तर मला मुंग्यांचं म्हणजे जे आपण घर म्हणतो ना, की ते घर जिथे मी बघितलं होतं तिथे मुंग्यांचं घर नव्हतं, पण आता त्या जागी मला मुंग्यांचं घर दिसत आहे. आणि तिथे मी जो हा उपाय आहे तो करत आहे. हा उपाय तुम्हाला जर खूप कर्ज असेल तर कर्जासाठी तुम्ही करू शकता. म्हणजे पैसा येतोय तो टिकत नाहीये, तो लोकांचं देणं देण्यातच जातोय. आपल्याला थोडंसं कर्ज आहे, म्हणजे कर्ज घेताना वाटलं की मी इझिली फेडू शकेल, पण ते कर्ज फेडण्यासाठी परत दुसरं कर्ज, परत दुसरं कर्ज, असं कर्जाचा बोजा वाढत चाललाय. आणि जो पैसा येतो तो देण्यामध्येच चालला आहे. त्यानंतर आपण म्हणतो ना की मी खूप काही करतोय, मी हे काम करतोय, ते काम करतोय, मी असे प्रयत्न करते, तसे प्रयत्न करते, पण काहीतरी बांध आहे जी मला पुढे जाऊ देत नाहीये, जी माझी प्रगती होऊ देत नाहीये. चांगलं चिंतनाच्या ऐवजी माझे वाईट चिंतणारे लोकच खूप आहेत. तर अशा वेळेला तुम्ही उद्या दुसऱ्या माळेला हा उपाय करू शकता. त्याही अगोदर सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने, ज्याच्या डोक्यामध्ये सतत वाईट विचार येतात, फक्त हे करायचं, ते करायचं, ते करायचं आहे, पण शरीर प्रतिसाद देत नाहीये, किंवा तुम्ही आजारी आहात, बाधित व्यक्ती आहे, चिडचिड करणारी व्यक्ती आहे, एक सांगितलं तर दुसरीच करणारी व्यक्ती आहे, किंवा तुम्ही स्वतः आहात, तुम्हाला हेवी फील होत आहे, नजर दोष आहे, किंवा कोणी काही बोललं की तोच विचार करत तुम्ही दिवसभर बसताय, मग तुमचं जे रुटीन आहे ते डिस्टर्ब होतं. तर अशासाठी, किंवा तुम्ही घरामधले जेवढे सदस्य आहात तेवढ्या प्रत्येकांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या कापूर टाकायचा आहे. आणि भीमसेनी कापूर असेल तर खूप उत्तम आहे. भीमसेनी कापूर घ्यायचा, तो थोडासा क्रश करायचा, एखाद्या वाटीमध्ये क्रश करून ठेवायचा. आणि प्रत्येक जण आंघोळीला जाताना त्याच्या बकेटमध्ये अगदी चिमूटभर आपल्याला टाकायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर उद्यापासून तुम्ही कंटिन्यू 11 दिवस 21 दिवस हे करू शकता. हे केल्यानंतर तुम्हाला दिवसभर अगदी फ्रेश वाटेल आणि नकारात्मकता जी आहे ती तुमच्यापासून दूर राहील. नकारात्मकतेचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. आजारी व्यक्तीसाठी, डिप्रेशन मध्ये असणाऱ्या व्यक्तीसाठी, बाधित व्यक्तीसाठी तर हे खूप उत्तम आहे. म्हणजे अत्यंत साधा आणि सोपा उपाय आणि क्विक रिझल्ट देणारा असा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता. आता आपल्याला जो मुंग्यांसाठी करायचा आहे ते म्हणजे आपल्याला 2 चमचे साखर घ्यायची आहे. गव्हाचं पीठ थोडंसं घ्यायचं आहे, थोडंसं भरडं, आपण मिक्सर मध्ये जरी काढून घेतलं ना तरीही चालेल. आणि रवा घ्यायचा आहे, जो जाडसर मोठा रवा असतो तो रवा घ्यायचा आहे. रवा आणि गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यात तूप वगैरे काहीच नाही टाकायचं, फक्त भाजून घ्यायचं. आणि ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची. आणि हे तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता.
मी तसंच केलं आहे, एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. आणि रोज जिथे कुठे तुमच्या घराच्या आजूबाजूला मोठं वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल किंवा एखादं मंदिर. आता मी कशासाठी स्पेशली हा उपाय करत नाहीये, मी का करत आहे तुम्हाला सांगते. मी तुम्हाला सांगितलं नाही, पण मी 15 दिवस माझे होऊन गेले. मी महादेवाच्या मंदिरामध्ये जात आहे, म्हणजे जे आपण म्हणतो ना 1 लोटा जल प्रदीपजी मिश्रांचा उपाय, त्याच्यासाठी जात आहे. मग मंदिरामध्ये गेल्यानंतर कसं मुंग्या वगैरे असतात, मग त्याच्यासोबतच माझा हा उपाय होईल म्हणून मग मी तिथे जाताना पाणी वगैरे घेऊन जाते. तर मग मी हे पण बनवून ठेवलेलं आहे घरी डब्यामध्ये. एका डब्बीमध्ये मी घेऊन जाते आणि रोज तिथे मी मुंग्यांसाठी हे टाकते आहे की आपल्या मागची जी काही बांध इडापिडा असेल ती खुलावी यासाठी. तर तुमच्या आजूबाजूला जो कुठे मंदिर असेल एखादं, तर तुम्ही मग त्या मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता आणि तिथे हे तुम्ही टाकू शकता. तर रोज सूर्य म्हणजे मावळण्याच्या अगोदर, म्हणजे अगदी 6:30च्या अगोदर वगैरे, सकाळी उठल्यापासून कधी दिवसभरामध्ये तुम्ही मुंग्यांना हे मिक्स केलेलं जे मिक्सचर आहे ते मनोकामना बोलून, समजा तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय किंवा एखादी बांध आहे ती सुटण्यासाठी करताय, तर हे तुम्ही जेव्हा भाजताय किंवा हे मिक्स करताय, ही जी प्रोसेस करताय त्यावेळेला सुद्धा इंटेन्शन मनामध्ये ठेवायचं की मी या गोष्टीसाठी हा उपाय करत आहे. आणि जेव्हा तुम्ही अगदी म्हणजे थोडंसं घेऊन तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये कशामध्ये तरी तिथे जा आणि मुंग्या बघा, मुंग्या जिथे आहेत त्याच्या आजूबाजूला थोडंसं तुम्ही टाका. मुंग्या नाही दिसल्या तर 1 दिवस 2 दिवस कुठेतरी शोधात टाका. जसं जसं म्हणजे तुमची उपाय हा काम करेल, बांध खुलेल, तसं तसं तुम्हाला मुंग्या दिसायला लागतील. आणि हा मुंग्यांसाठी तिथे टाकायचा आहे. अंदाजे किती घ्यायचं, काय घ्यायचं असं नाही, कोणी करावा काय करावा, घरातील कोणीही जरी हा उपाय केला तर प्रत्येकासाठी घरातल्या याचा लाभ आपल्याला होणार आहे. फक्त पिरियड्स असेल, सुतक असेल तर त्याच्यामध्ये हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा नाहीये. तर तुम्हाला कर्जमुक्तीची कामना असेल तर तुम्ही टाकताना की माझ्यावर असं कर्ज आहे, तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्हाला माहित असेल तर ते बोला आणि कर्जमुक्तीसाठी मी हा उपाय करते आणि ते जे आपण मिक्सचर बनवलंय ते टाका. किंवा इडा पिडा बांध आजारपण रोगराई जे काही आहे ते सुटण्यासाठी मी टाकते हे बोलून तिथे टाका. त्यानंतर आधी दर्शन वगैरे घ्यायचं, ते तिथे टाकायचं आणि त्यानंतर मागे वळून न बघता डायरेक्ट आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. हा उपाय केल्यानंतर कुठे थांबायचं वगैरे नाहीये, डायरेक्ट घरी यायचं. कोणताही उपाय केल्यानंतर जर आपण कुठे थांबलो ना तर त्या उपायाचं जे फळ असतं ते त्या व्यक्तीला मिळत असतं. म्हणून सांगितलं जातं की कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर किंवा कोणता उपाय केला, काही केला तर डायरेक्ट आपल्या घरी या, म्हणजे त्याचे जे लाभ आहेत ते आपल्याला मिळतात. तर अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आहे. उद्याच्या दिवशी आपण करू शकता आणि उद्यापासून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायचं असेल तर 21-51 दिवस किंवा काउंट न करता तुम्हाला जेवढे दिवस शक्य आहे तेवढे दिवस तुम्ही करू शकता. रिझल्ट तुम्हाला स्वतःलाच दिसायला लागतील आणि तुम्ही स्वतःच कंटिन्यू पुढे हा उपाय कराल. श्री स्वामी समर्थ.